ओके, बेसिक सिलेबस आहे तुमच्याकडे, ठीक आहे, लिहून दिला आहे, ठीक आहे, तो बघून घ्या एकदा. फर्स्ट टॉपिक चालू करतो आपण आपला स्क्वेअर्स, स्क्वेअर रूट, क्यूब आणि क्यूब रूट. ठीक आहे, आज फक्त आपण स्क्वेअरवर बघू, ठीक आहे, नंतर पुढच्या लेक्चरला क्यूब वगैरे बघू. ठीक आहे, अब देखो, फॉर एक्झाम्पल मला कोणत्याही संख्येचा स्क्वेअर काढायचा. ठीक आहे, याला नका बघू थोड्या वेळासाठी, मी काय म्हणतो ते बघा. काय म्हणले, स्क्वेअर ऑफ 2 डिजिट नंबर. समजा मी एखादा नंबर घेतला 57 आणि याचा मला स्क्वेअर करायचा आहे. जनरली मुलं काय करतात, 57चा वर्ग म्हणजे काय, 57 इंटू 57, 7 गुणिले 7 49, 7 आले किती 4, हे अशा पद्धत वापरतात. हे आपल्याला बिलकुल नाही करायचं. ठीक आहे, मग करायचं काय एक्झॅक्टली आता बघा. इथे मी काही स्टेप्स लिहिले ते बघा प्लीज. काय लिहिले, स्क्वेअर ऑफ 2 डिजिट नंबर. ज्या स्टेप्स लिहिले ते पहिले लिहून घ्या तुम्ही. ज्याला इंग्लिशमध्ये लिहायचे इंग्लिशमध्ये लिहा, ज्याला मराठीत लिहायचं ते मराठीत लिहा. आणि बायलँग्वेज चालेल ना, दोन्ही लँग्वेजमध्ये असेल लिहू. ज्याला इंग्लिशमध्ये लिहायचे ते इंग्लिश लिहा, ज्याला मराठीत लिहायचे ते मराठीत लिहा. चालेल का? झाले का, स्टेप झाल्या? ओके, हे लिहिलं तू? ओके, आता बघा, हाच एक्झाम्पल घेतो मी. बरं, फर्स्ट स्टेप काय म्हणता येते, स्क्वेअर ऑफ फर्स्ट नंबर म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग. पहिली संख्या कोणती तुमची 5. आता 5चा वर्ग करा. 5चा वर्ग किती 25. ठीक आहे, ही झाली तुमची फर्स्ट स्टेप. दुसरी स्टेप बघा काय म्हणत आहे, प्रोडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड नंबर अँड इट्स ट्वाइस. पहिल्या व दुसऱ्या संख्येचा गुणाकार व त्याची दुप्पट. आता बघा, 5 गुणिले 7 किती होतं, पहिल्या व दुसऱ्या संख्येचा गुणाकार म्हणजे 5 इंटू 7 किती 35. आणि काय म्हणले, त्याची दुप्पट. 35चा डबल किती 70. ठीक आहे, आता हे 70 आहे ना, हे तुम्हाला असं नाही लिहायचं आहे. 25च्या पुढं हे 70 असं बिलकुल नाही लिहायचं. 70 कसं लिहिणार आता ते बघा एक्झॅक्ट. हा 7 आणि हा 0. 70 कसं लिहिणार तुम्ही, असा तिरपा, असा क्रॉसमध्ये. हे कळलं का, हे कळलं का. 70 कसं लिहायचं. ओके, नंतर लास्ट स्टेप काय म्हणते बघा, स्क्वेअर ऑफ लास्ट नंबर. शेवटच्या संख्येचा वर्ग. 7चा वर्ग किती 49. हा पण कसं लिहिणार तुम्ही, असा क्रॉस लिहायचा. 49 किती आले यांची बेरीज करा. 9, 4 आणि 0 4, 7 आणि 5 12, हातचा आला 1, किती आला याचा वर्ग 57चा 3249. कळलं काय. आणि होतं बरं का. ठीक आहे, फर्स्ट टाइम बघताय म्हणून वाटत असेल की बाबा थोडा वेळ लागतो हे स्टेप्सला. एकदा लॉजिक कळलं नाही याचं, हे येऊन जाईल. हे कळलं का, काय केलं हे लिहून घ्या एकदा. झालं काय, झालं. आता बघा, काही क्वेश्चन यायचे 2 डिजिटचे. आता ते बघा, 57 झाला. ठीक आहे, आत्ताच्या स्टेप. आता काय 68. 68चा काय करायचं तुम्हाला स्क्वेअर.
करा. फर्स्ट नंबरचा काय करायचा स्क्वेअर, 6चा वर्ग 36, नंतर 6 × 8 किती 48 आणि 48चं डबल 96, नंतर लास्ट स्टेप 8चा स्क्वेअर किती 64, 4 6 आणि 6 12, 1 9 आणि 1 10 आणि 6 16, कॅरी 1 किती येईल याचा वर्ग 46 24. हे कळलं का? स्टेप्स लिहिलेत ना तुम्ही, स्टेप्स लिहिलेत ना, स्टेप्स लिहा, जसं जसं दिलं ते फॉलो करा. पहिल्या संख्येचा वर्ग, पहिल्या व दुसऱ्या संख्येचा गुणाकार आणि त्याची दुप्पट. 6 × 8 किती झालं आहे 48 आणि याची दुप्पट किती होती 96, ही 96 मी अशी क्रॉस लिहिली. नंतर शेवटच्या संख्येचा वर्ग, 8चा वर्ग किती 64. कळलं काय नक्की? याला ट्राय करा मग एकदा. आता 49चा स्क्वेअर काढा, किती येते सांगा मला. चोवीसशे एक. ओके. झालं का? हे बघा, काय संख्या 49. ओके. 4चा वर्ग 16, 4 × 9 36 आणि त्याचं डबल किती होईल त्याचं 72. किती आलं हे 72. आणि लास्ट स्टेप 9चा वर्ग 81, 1 8 आणि 2 10, कॅरी 1 8 आणि 6 14, कॅरी 1 1 आणि 1 किती 2, किती आला याचा वर्ग 2401. आता याचा ट्राय करा, नाही याचा नका करू, थांब सांगतो त्याचं रिझन मी. आता संख्या काय आहे बघा, आता 87चा स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे. आता इथे नीट बघा, सेम आपलं 8चा वर्ग 64. ठीक आहे. 8 × 7 56 आणि 56ची डबल किती 112. आता बघा ॲडिशन किती डिजिट आली आहे 3 डिजिटची ॲडिशन आली. आता हिला कसं ठेवणार, फॉर एक्झाम्पल आपली ॲडिशन फक्त 12 आली असती तर आपण 12 कसं लिहिला असता, हा असं. ॲडिशन किती आली आहे, ॲडिशन 112 आली आहे. ठीक आहे. इथं 2 तर येणार आहे, त्यात काहीच डाऊट नाही आहे. ठीक आहे. आता राहिले किती अंक आहे, 2 अंक राहिले, 2 डिजिट. हे पूर्ण कुठे येतील इथं. 112 कसं लिहिणार असं, हे कळलं का? 112 कसं लिहिणार, फक्त ॲडिशन आपली 12 असती तर 2 तर इथं येतं आहे, त्यात काहीच डाऊट नाही. राहायला किती एक अंक हा मागच्या संख्येच्या डोक्यावर येतो. 2 तर येतं आहे फिक्स आहे. ॲडिशन किती आली 112, राहायला किती पूर्ण 11 राहिला आहे. 11 कसं लिहिणार, हा मागच्या संख्येच्या पूर्ण डोक्यावर 112 असं लिहिणार. कळलं काय लास्ट स्टेप. आता बघा 7चा वर्ग 49, करेंची ॲडिशन 9 4 आणि 2 6, 11 आणि 4 15, कॅरी 1 किती आला याचा वर्ग 87चा 7569. कळलं काय वर्ग कसा आला, हे लिखो. रुक जा काय 64 कोणतं हे 8चा स्क्वेअर 64, 8 7 56चं डबल 112. आता हा 112 बघ 112. 7चा स्क्वेअर 49, हा 4 येतो, 114 नाही येतो असा वाला. हा 9 4 आणि 2 6 5 1 किती येते हा असा पण. कळलं काय 2 डिजिटचं. क्लिअर आहे काय, हे कळलं का 2 डिजिटचं. 2 डिजिटचं कळलं स्क्वेअर. आता बघा
आता बघा स्क्वेअर काय. थांबा. आता बघा नंबर काय आहे आता 75. याच्या आधीचे जे पण एक्झाम्पल आहे त्याच्या युनिट प्लेसला 5 होता का, एकक स्थानी 5 होता का, नाही. आता एकक स्थानी जर 5 असेल ना तर हे जे 3 स्टेप दिले त्यांनी तर आन्सर येईल, पण त्याच्या लवकर काय करणार बघा. 5चा वर्ग किती 25. 7 नंतर कोणता नंबर येतो रिअलमध्ये 8. 7 8 जा 56. 7 8 किती 56. हा काय डायरेक्ट याचा वर्ग तयार होईल. पण हे केव्हा करणार जर एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला जर 5 असेल तरच. हे कळलं का, हे लिहून घ्या. झाले. युनिट प्लेसला 5 असल्यावर काय करणार आता बघा. अजून क्वेश्चन आहे. फॉर एक्झाम्पल किती इथं 65. ठीक आहे. 65चा स्क्वेअर. आता बघा 5चा स्क्वेअर किती 25. 6 नंतर कोणता नंबर येतो रिअलमध्ये 7. 6 गुणिले 7 किती 42. म्हणजे 65चा स्क्वेअर किती येईल डायरेक्ट 42 28. आता 85 आणि 95चा काढून दाखवा मला. आणि हे केव्हा करणार फक्त युनिट प्लेसला 5 असेल तरच. ओके. नाईन्टी 25 आणि 7225. तो 63 कसं काय आलं. 8च्या नंतरचा नंबर 8च्या आधीचा नाही बघायचा. हां हो गया. झालं काय स्क्वेअर. आता बघा 5चा वर्ग किती 25. 8 नंतर कोणता नंबर येतो 9. 8 9 72. 5चा वर्ग 25. 9 नंतर कोणती संख्या येते 10. 10 9 90. किती आलं हे 90 25 आणि 72 25. पण हे कधी करणार हे कळलं ना जर युनिट प्लेसला 5 असेल तरच. कळलं नाही युनिट प्लेसला 5. हां आता 87चा वापस आला का 87. मागचे एक्झाम्पल बघा. मग एक काम करा याला 78 करा. 87 रिपीट झाला ना 78चा स्क्वेअर काढा. ठीक आहे. हा एक्झाम्पल रिपीट झाला आहे याला क्लिअर करा. 78 करा त्याला. सिक्स झिरो नाही हां खालीच आहे त्याचा 6241. तुझं किती आलं 79चा काढला का. अच्छा 78चा आला का. सिक्स टू फोर वन. ओके झालं काय. इकडे बघा आता 7चा स्क्वेअर
49. 7 8 जा 56 चा डबल 112 आणि 8चा वर्ग 64. 4 6 आणि 2 8 11 आणि 9 20 आणि 4 आणि 2 6. 78चा स्क्वेअर किती आला डायरेक्ट मग 6084. आणि लास्ट क्वेश्चन काय आपला 79चा स्क्वेअर. 7चा स्क्वेअर किती 49. 7 9 जा 63 चा डबल 126 आणि 9चा स्क्वेअर 81. 1 8 आणि 6 14 12 13 13 आणि 9 22 कॅरी 2 4 आणि 2 6 म्हणजे किती येतो याचा स्क्वेअर 6241. कळलं काय. नक्की कोणता पण 2 डिजिट नंबर असो हेच स्टेप फॉलो करा. ठीक आहे. काही काही एक्सेप्शन आहे याच्यामध्ये. हे झालं ना लिहून झालं. आता मग एक्सेप्शन म्हणजे काही वेगळ्या पद्धती. समजा मी म्हटलं मला 98चा स्क्वेअर करायचा. रेफरन्स काय मानायचा याला 100 मानायचा कारण का 100च्या हा जवळ आहे. मला सांगा 100पेक्षा कितीने कमी आहे 2ने कमी आहे. 100पेक्षा 2ने कमी आहे. मग 98मधून 2 कमी करा किती राहिले 96. बरं कोणता नंबर कमी केला आपण 2 कमी केला. 2चा स्क्वेअर 4. मग इथं 04 लिहायचा. हा काय लिहायचा स्क्वेअर आहे. कळलं काय. पण हे कधी आहे बघा 98 आहे फॉर एक्झाम्पल 97 घेतलं कितीने कमी हा 3ने. 97 - 3 94 आणि 3चा स्क्वेअर किती 9 म्हणजे हा किती येईल 09. हा काय याचा स्क्वेअर. पण कोणती तरी एकच मेथड फॉलो करा. 2 डिजिटचा आहे ना डायरेक्ट. 9चा वर्ग किती 81. 9 8 72. 72चा डबल 144 आणि 8चा वर्ग 64. 4 0 16 कॅरी 1 असं पण किती येतं 9604च येते. कोणती पण एक मेथड फॉलो करा. ही फक्त जस्ट एक समजण्यासाठी की हां याच्यापेक्षा थोडी लवकर होती म्हणून ठीक आहे. पण हे कधी 100च्या जवळपास असेल तर हा जर 89 असता मग 11ने कमी याच्यातून 11 कमी केले असते का असं नका करू. कळलं नाही. कुठं काय वापरायचं हे कोण ठरवणार आहे क्वेश्चन ठरवेल की किती लवकर कोणती पद्धत होणार आहे. कळलं काय आम्ही कळलं नाही. हां बरं हे 2 डिजिट क्लिअर आहे का 2 डिजिट क्लिअर आहे. आता बघा. आता काय म्हणले स्क्वेअर ऑफ 3 डिजिट नंबर 3 अंकी संख्येचा वर्ग. ठीक आहे. ती लँग्वेज का चेंज झाली मला माहीत नाही पण मग लिहून लिहायचे स्टेप्स लिहून घ्या. पहिले 5 स्टेप आहे बरं का. बाकीचे 2 पुढे. हे 3 झाल्यावर सांगा मला. ज्यांच्याकडे लिहिलेलं आहे ना ते राहू द्या वापस लिहू नका. ऑलरेडी लिहिले असेल तर. झालं का. हे 3 स्टेप झालं का लिहून. बाकी लवकर लिहा. आणि कोणती तरी एकच लँग्वेज लिहा. इंग्लिश आणि मराठी दोन्ही नका लिहू. जी तुम्हाला कळती ती लिहा. झालं.
चौथी स्टेप अशी आहे, दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचा गुणाकार व त्याची दुप्पट. दुसरी आणि तिसरी. ते लँग्वेज फॉन्ट का बदलला आहे मला काही समजत नाही आहे, पण ठीक आहे, राहू द्या. आणि लास्ट स्टेप काय, शेवटच्या संख्येचा वर्ग. झालं का? ओके. आता बघ, मागच्या याच्यावर घेतो. समजा एखादी संख्या आहे 326, हिचा स्क्वेअर करायचा पटका. आता बघा कसं का. पहिली स्टेप काय, स्क्वेअर ऑफ फर्स्ट नंबर, 3चा वर्ग 9, ठीक आहे. नंतर पहिल्या व दुसऱ्या संख्येचा गुणाकार आणि त्याची डबल, म्हणजे जे 2 अंकीमध्ये होतं ते वापस येते. 3 2 जा 6, 6ची दुप्पट 12, म्हणजे हा किती 12. आता थर्ड स्टेप बघा काय म्हणते, प्रोडक्ट ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर अँड इट्स ट्वाईस, म्हणजे काय 3चा आणि 6चा गुणाकार. आता बघा ह्या दोघांचा झाला, आता ह्या तिघांचा गुणाकार, याचा आणि याचा, पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार. 3 6 जा 3 गुणिले 6 किती 18, ची डबल 36. आता बघा जेव्हा आपण 3 आणि 2चा गुणाकार केला तेव्हा त्यांच्यामध्ये काही संख्या होती का, नाही. पण आता 3 आणि 6चा गुणाकार करतोय, त्या दोघांमध्ये ही संख्या आहे ना, हिचं काहीतरी करावं लागेल, ठीक आहे. आता बघा समोर काय लिहिलं आहे, प्लस स्क्वेअर ऑफ मिडल नंबर, म्हणजे काय मधल्या संख्येचा वर्ग. 2चा वर्ग किती 4, 36 आणि 4 किती झालं 40. ही कळली का थर्ड स्टेप? थर्ड स्टेप कळली का? तिसरी स्टेप कळली का? हे बघा थर्ड स्टेप काय म्हणते, पहिल्या व तिसऱ्या संख्येचा गुणाकार, ही पहिली आणि ही तिसरी आहे. 3 गुणिले 6 किती 18, आणि त्याची दुप्पट किती 36, प्लस मधल्या संख्येचा वर्ग, 2चा वर्ग 4, 36 आणि 4 किती. आता कळलं काय 40 कसं आलं. नंतर चौथी स्टेप काय, प्रोडक्ट ऑफ सेकंड अँड थर्ड नंबर, बरोबर. 2 गुणिले 6 12, 12चा डबल 24, आणि लास्ट स्टेप काय असणार आहे, शेवटच्या संख्येचा वर्ग. 6चा वर्ग 36, 6 4 आणि 3 7, 0 4 आणि 2 6, 9 आणि 1 10, म्हणजे याचा वर्ग किती येईल. कळलं का? एका स्टेपमध्ये आन्सर येतात. जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने करायला गेलं ना, 326 गुणिला 326, 6 6 36, 7 4 3 6 2 12 आणि 12 आणि 3 15, कॅरी 1 वापस 6 3 18 आणि 1 19. मग इथं प्लसचं साईन देणार, ही स्टेप मग याचा गुणाकार, ही स्टेप मग याचा गुणाकार, ही स्टेप, मग तुमची सगळ्यांची ॲडिशन करणार, मग आन्सर येईल. आन्सर येईल. मेन मॅटर ते नाही आन्सर येणं, मेन मॅटर काय कमी वेळेमध्ये आन्सर येणं. हे कळलं का? हा गुणाकार मी एखाद्या 7व्या 8व्याच्या मुलाला जरी करायला सांगितलं तो करेल ना, पण त्याला वेळ लागेल ना. आपल्याला कशाचं लिमिटेशन आहे, टाईम लिमिटेशन आहे ना. मग कमी वेळेमध्ये लवकर आन्सर आलं पाहिजे. येतं कोणाला हे इम्पॉर्टंट नाही, कमी वेळेमध्ये किती लवकर येतं हे इम्पॉर्टंट आहे. कळलं का बे? याला लिहून घ्या आणि त्या स्टेप्स नीट बघा. आणि बेसिक्सचे आहे ना, हे नोटबुक राहू दे बरं का, मॅथचे सेपरेट. नाही तर मॅथ्स नंतर रिजनिंग सोबत, नंतर सर GK घेतील तर ते पण सोबत लिहिशाल, असं नका करू. सेपरेट बुकच राहू द्यायची, कारण आता 0पासून चालू केले नाही. हां, नवीन बुक करा तुम्ही पण, यूट्यूबवाले जे बघताय. झालंय लिहून? 326 झाला ना, आता जस्ट तोच घेतला होता. ओके. आता बघा दुसरा क्वेश्चन काय आहे, 512. याचं काय करायचं तुम्हाला, वर्ग. इकडे बघा पहिले मी सांगतो ऐका. 5चा वर्ग 25, नंतर 5 1 5, शी दुप्पट 10, 5चा डबल 10 ना. गुणाकार झाला म्हणजे दुप्पट करायचं विसरायचं नाही, तर आन्सर चुकल तुमचं. नंतर
पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचं 5 दुने 10 ची दुप्पट 20 प्लस स्क्वेअर ऑफ मिडल नंबर म्हणजे 1चा वर्ग किती 1, 20 आणि 1 21. नंतर 1 गुणिला 2 2 ची दुप्पट 4, एकच अंक आहे तर इथं लिहा, इथं मागच्या डोक्यावर नाही लिहायचं, सिंगल डिजिट आलं तर त्याच्या समोर लिहायचं. आणि लास्ट 2चा वर्ग पण किती 4च, 4 4 हा 1 2 आणि 0 2 6 आणि हा 2 किती येते 262144. कळलं काय? हे वर्ग होतात बरं का 3 अंकाचे. झालं का? झालं. आता याचा वर्ग करा, 526चा करा, 782चा नंतर करा. पहिले याचा स्क्वेअर ट्राय करा, 526चा. ओके. फाय 26चा ठीक आहे, 276 24 नाही, युनिट प्लेसला 4 येणार नाही, युनिट प्लेसला 6 येईल. 276676 आला आहे का? 276676 27 66 76 526चा. इकडे बघा, याला फास्ट कसं करणार म्हणजे एक एक्झाम्पल स्टेप्स माहिती आहे का? 5चा वर्ग 25, 10 दुप्पट 20, 30 60 आणि 4 64, 12 ची दुप्पट 24 आणि 6चा वर्ग 36, 6 7 6 6 हेच आहे का 27 66 76. कळलं काय? ठीक आहे, मी डायरेक्ट केलं, तुम्हाला फक्त एवढं सांगायचं होतं की होतं एवढं फास्ट. आता बघा, जसं स्टेप्स लिहून दिल्या तसं सांगतो. काय आहे पहिली स्टेप? काय 5चा वर्ग किती आला 25, 5 दुने 10 ची दुप्पट 20, 5 गुणिला 6 30 ची दुप्पट 60 प्लस मधल्या संख्येचा वर्ग 2चा वर्ग 4, 60 आणि 4 64. नंतर 2 गुणिला 6 12 ची दुप्पट 24 आणि 6चा वर्ग 36, 6 7 6 6 7 आणि हा 2 हेच आहे त्यांना 27 66 आणि 76. झालं काय? हे क्लिअर आहे. आता दुसरा काय क्वेश्चन आहे आपला 782. आता बघा 7चा वर्ग
49, 7 या टी 56 ची डबल 112, 112 नंतर 7 दुने 14 ची डबल 28, 8चा वर्ग 64, 64 आणि 28 किती झालं 92 बरोबर 92 नंतर 8 दुने 16 ची दुप्पट 32 आणि 2चा वर्ग 4, 4 2 3 आणि 2 5 9 2 11 12 आणि 9 21 आणि हा 6 611524. आता बघा 28 आणि हे 64 मी फास्ट कसं केलं तर अशी ॲडिशन नाही करायच्या साईडला ठेव. मला सांगा 64 मध्ये फक्त 30 ॲड करा किती येईल 94 बरोबर. मी 2 एक्स्ट्रा पकडले मला ॲड किती करायचे होते फक्त 28 करायचे होते मी ॲड किती केले 30 2 एक्स्ट्रा केले मग 94 मधून 2 कमी करा किती आलं 92 म्हणजे 64 आणि 28 किती होईल 92. हे कळलं का ॲडिशन अशीच करावं लागेल तुम्हाला मनातलं मनात. हे कळलं का हा स्क्वेअर. आता बघा हा किती आहे 845 आणि हा इथं 5 आहे ना तो रूल अप्लाय नाही करायचा 2 डिजिटचा की 5चा वर्ग लिहून घेशाल 84चा नंतर काय 85 84 गुणिले 85 हे नाही करायचं. तर जोपर्यंत तुम्ही 84 × 85 करशाल तोपर्यंत हा स्क्वेअर येऊन जाईल. कळलं का. आता 8चा वर्ग 64, 8 चौक 32 ची दुप्पट 64, 8 गुणिले 5 40 ची दुप्पट 80 प्लस 4चा वर्ग 16 80 आणि 16 96, 4 गुणिले 5 20 ची दुप्पट 40 आणि 5चा वर्ग 25, 5 2 0 4 7 आणि 4 11 कॅरी 1 हा 7 71 40 25. कळलं काय कळलं नाही ठीक आहे. तुम्हाला ना जे मी बोललो ना असं काय म्हणते त्याला 98 99 याचे वर्ग करून देणारे खूप लोक भेटतील. 3 अंकांचं जर म्हणलं किती म्हणलं मी 102चा वर्ग करायचा काय करायचं 102 याच्यामध्ये 2 ॲड करा किती झालं 104 आणि किती ॲड केले मी 2 ॲड केले मग 2चा वर्ग किती 4 वापस हा 0 लिहा हा याचा काय होईल वर्ग होईल. पण गरजेचं आहे का मिडलला 0 पाहिजे असा नंबर येणार नाही एक्झाममध्ये किंवा असा नंबर येणार नाही एक्झाममध्ये 782. मग अशा टायमाला काय करणार इथं रेफरन्स पकडता तुम्ही 100पेक्षा 2 ने जास्त म्हणून 2 ॲड करतात. 98चा करायचा 100पेक्षा 2 ने कमी म्हणून 2 मायनस करतो. पण गरजेचं आहे का प्रत्येक वेळेस हे वालेच नंबर येतील आपल्याला एक्झाममध्ये असे नंबर येणार नाही म्हणून सिम्प्लिफिकेशनमध्ये येतात ना 782 काही पण येऊ शकतं ना सिम्प्लिफिकेशनमध्ये. तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही जर बेसिक्स स्किप केलं किंवा खूप कॅज्युअली घेतलं त्याला तुमचा पेपर सॉल्व नाही होणार लवकर हे लक्षात ठेवा. कारण सिम्प्लिफिकेशनमध्ये खूप नॉर्मल क्वेश्चन येतात आजकाल. सीजीएलचा क्वेश्चन होता 782चा स्क्वेअर इंटू इथं समथिंग आणि न्यूमरेटरला काहीतरी व्हॅल्यू होती आणि डिनॉमिनेटरला काहीतरी व्हॅल्यू होती आणि ही जी काही व्हॅल्यू असेल ही याला डिवाईड करेल असं नाही बलजबरी देणार नाही. फॉर एक्झाम्पल इथं असं काहीतरी 19 आहे ठीक आहे ह्या नंबरला 19 ने डिवाईड होतं का मला माहीत नाही हे नंतर बघून घेऊ आपण. जर तुम्हाला 19चं डिव्हिजनच करता येत नाही कसं होतं तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करता येईल का तो डिव्हिजनच कसं करायचं हेच माहीत नाही क्वेश्चन सॉल्व होईल का तो हे कळलं का. तुम्हाला बेसिक स्ट्रॉंग करावं लागेल. बेसिक्समध्ये काय काय बोललो मी स्क्वेअर रूट क्यूब रूट फ्रॅक्शन मिक्स फ्रॅक्शन डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे भागाकाराच्या कसोट्या म्हणजे काय कोणत्या नंबरला कोणत्या नंबरने डिवाईड होईल हे ओळखायचं तिथं. डिव्हिजिबिलिटी टेस्ट नंतर डिव्हिजन कसं करायचं खाली हे नंबर असतील किंवा पॉईंटचं डिव्हिजन हे सगळं बेसिकमध्ये कवर करू आपण. हे कळलं का काय कळलं काय 2 डिजिट आणि 3 डिजिटचं. ओके आता मला सांगा तुम्हाला स्क्वेअर कितीपर्यंत लर्न आहे हा एक मेन पार्ट. स्क्वेअर कितीपर्यंत येतात वर्ग की हां 15 ओके ठीक आहे. आता स्क्वेअर्स लिहून घ्या तुम्ही 1चा वर्ग 1 2चा 3 6 नका म्हणू बरं का 4चा 5 25 6 7 49 8 64 9 81 10 100 11 121 12 144 13 14 15
225, 16 आहे 256, 17 289, 18 324, 19 361, 20 400 इथपर्यंत लिहा. मग 21चे पुढचे सांगतो. हे लिहून घ्या. झालं काय? 20 पर्यंत झालं. ओके. हां बरं. 21चा 441, 22 484, 23 529, 24 576, 25 26 676, 27 ते 729, नंतर 28 784, 29 अबे 841 आणि 30 900. हे लिहा. हे बघा, हे स्क्वेअर आहेत ना, मी लर्न नाही केलेले. हे काय केले, बघून लिहा त्याला 4-5 वेळेस, जितके वेळेस वाटतं तितक्या वेळेस लिहा. रट्टा नाही मारायचा याचा, बघून लिहा. ऑटोमॅटिक हे लर्न होऊन जातील. मग ते स्क्वेअर्स असतील किंवा क्यूब्स असतील किंवा टेबल असतील, काही का असं हे लर्न नाही करायचे. असं नाही म्हणायचं 15 × 15, 17 × 17, 17 × 34, हे नाही करायचं. 17चा टेबल लिहून घ्या, 4-5 वेळेस लिहा, लर्न होऊन जाईल. जसं 17 7 किती 119. हे कळलं का काय म्हणलं मी? हे 30 पर्यंत स्क्वेअर्स लिहून घ्या. क्लिअर आहे काय? 2 डिजिटचा स्क्वेअर आणि 3 डिजिटचा स्क्वेअर. कळलं काय? नक्की? ओके. चलो, आता उद्या किंवा नेक्स्ट लेक्चरला मी स्क्वेअर रूट सांगेल तुम्हाला. आता स्क्वेअर्स काढले ना, नंतर काय काढायचं, आता स्क्वेअर रूट काढायचा. ठीक आहे.